अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी देशातील 7 हायस्पीड कॉरिडॉरची घोषणा केली। यामध्ये मुंबई आणि पुण्याचाही समावेश आहे। मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद असे 2 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा यावेळी करण्यात आली। त्यामुळे हायस्पीड कॉरिडॉरचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि पुणे हे अंतर फक्त 48 मिनिटांमध्ये पार करता येणार आहे। हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे आर्थिक राजधानी आणि शैक्षणिक केंद्र हाकेच्या अंतरावरती असणार आहे। याचा फायदा महाराष्ट्राच्या विकासात होणार असल्याचे सांगण्यात येते। देशातील 7 कॉरिडॉरची लांबी ही 4000 किलोमीटर इतकी असणार आहे। यासाठी 16 लाख कोटी रुपयांचा खर्चही करण्यात येणार आहे। देशातील प्रमुख शहरं, आयटी हब, धार्मिक स्थळ जोडण्याचा यामागे केंद्राचा मानस आहे। त्याचाच भाग म्हणून 7 हायस्पीड कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली। त्यामधील मुंबई आणि पुणे हा महत्त्वाचा टप्पा आहे। या 2 शहरात प्रवासासाठी सध्या 3 ते 3.5 तास लागतात, पण हायस्पीड रेल्वेमुळे हा प्रवास 48 मिनिटांवरती येणार आहे। आता हे 7 हायस्पीड रेल्वे कोणत्या ठिकाणी होणार आहे आणि किती वेळामध्ये अंतर पार करणार आहेत पाहूयात। मुंबई पुणे 150 किलोमीटरचा प्रवास 48 मिनिटांमध्ये होणार आहे। पुणे हैदराबाद 1 तास 55 मिनिटे, हैदराबाद बंगळुरू 2 तास, हैदराबाद ते चेन्नई 2 तास 55 मिनिटे, चेन्नई ते बंगळुरू 1 तास 13 मिनिटे, दिल्ली ते वाराणसी 3 तास 50 मिनिटे, वाराणसी ते सिलिगुडी 2 तास 55 मिनिटे असा हायस्पीडचा प्रवास असणार आहे।